मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आमची सकाळ झाली आहे, दिवस तिसरा. ॲक्च्युली काल काही रिझन्समुळे थोडी तब्येत डाऊन होती. क्लासला तर गेलेलो, क्लासला सुट्टी नाही करू शकत, पण त्याच्यामुळे मी ब्लॉग काय केला नाही काल. तर आजचा 3rd डे आहे क्लासचा. तर आता आम्ही सगळे उठलो आहे, अंघोळ वगैरे झाली आहे आमची. तर आता तयारी वगैरे करतो आम्ही आणि मग आपल्या क्लासेसमध्ये मॅमला भेटायला. तर रोजचा दिवस असं मॅम काय बनवून येतील, मॅम काय कपडे घालतील, मॅमचा मेकअप, म्हणजे मॅमचा हर एक लुकवर असं फिदा असतो. आम्ही लोकांचं ते एक्साइटमेंट असते मॅमला बघण्याची आम्हाला खूप जास्त. तर आम्ही लोक आता सगळं रेडी वगैरे होतं, कारण त्यांचं जे शिकवण्याची जी पद्धत आहे ना, एक नंबर. म्हणजे असं आपण बोलूच नाही शकत, खूप भारी आहे. म्हणजे असं बोलतात ना की त्यांनी एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी अचीव केल्या ना, त्यांना त्यांचं जे नॉलेज आहे ना, मला तर असं वाटतं की असेल प्रत्येकाचं असतं, बट त्यांच्याकडे जे आहे ना, त्यांची शिकवण्याची जी पद्धत आहे ना, ती त्यांच्यासारखं थोडं मुश्किल आहे. तर आपण ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्ही बघत राहा. आता आम्ही नाश्ता वगैरे करू. आता आम्ही लोक निघालोय क्लासेसला जायला. पहिलं थोडं खालती जाऊन नाश्ता वगैरे करू. तर नाश्ता वगैरे करतो आम्ही लोक. आता चुकाचं काय होतं ना, त्या चुकून ह्या लेकमधून वरती गेल्यात, तर तुम्हाला दाखवलं त्यांचं रिॲक्शन. कुठे गेलेलं तुम्ही वरती? 22 फ्लोअरवर गेलेलं आहे. ह्या 22 फ्लोअरवर गेलेलं लिफ्ट आली. जी वाईब आहे ना, खूप छान आहे. सोसायटी पण खूप छान आहे. असं खूप असं घरासारखंच फील होतं. असं वाटत नाही की आपण कुठे बाहेर राहायला आलो. खूप छान वाईब आहे. ताई आता आपले खातात आहे आणि नाश्ता वगैरे करून जाऊ दे, मग क्लास जॉईन करू. नाश्ता केल्यानंतर मग आपण भेटूया. आता काही आजचा खूप भारी दिवस होता, आणि आम्ही खूप सारं थकलेलो पण आहोत. कारण का आज सकाळी आम्ही 10 वाजताच येतो आम्ही लोक. तर 10 वाजल्यापासून 11 वाजता क्लास चालू झाला आज. म्हणजे काही स्टुडंट थोडंफार लेट वगैरे येईपर्यंत थोडंफार मागे पुढे होतं. तर मग आम्ही लोक आता चाय वगैरे पितो. खूप लेट झाला, आणि बाकीचं मी अपडेट जे काय ते घरी जाऊन आपण बोलू. सगळ्याच खूप जास्त थकलेल्या. ताई तर बोलतात की मी खूप जास्त थकलेली. तर चाललो आता गाडीमध्ये वगैरे बसू आणि जातो आम्ही लोक फटाफट घरी. गाईज आता आम्ही लोक घरी वगैरे सगळे आलेलो आहोत, सगळे फ्रेश वगैरे होतो आता व्यवस्थित. आज थोडंफार थकलेलो आहोत ॲक्च्युली खरं तर. आज क्लासमध्ये आम्हाला 2 सेशन होते. एक प्रोडक्टचं नॉलेज आणि आम्हाला 2 डेमो करून दाखवले हेअरस्टाईलचे. एक ओपन कर्ल्स आणि एक मेसी बन. ह्या सगळ्या डेमो करून दाखवले आम्हाला. तर आम्ही बोलतात ना, ते असं आहे ना की आपण जेवढं लक्ष लावून आपण शिकणार ना, तेवढं जास्त आपल्यासाठी फायदा आहे. की आपल्याला ते प्रॉपर कॅचअप करून जे आपण प्रॅक्टिस करणार तेव्हा ते व्यवस्थित. कर्ल्स फर्स्ट घेतले, कारण का ते कर्ल्सची प्रॅक्टिस सारखं रिपीट करून ते एक डोक्यामध्ये बसतं की नाही, ही मशीन अशीच फिरली पाहिजे. हे असं हां, जे पण कोणी फर्स्ट करतं, जसं मी सुद्धा फ्रेशर आहे, तर माझ्यासाठी पण ते खूप सारं नवीन आहे, थोडं कन्फ्युजिंग आहे. स्टार्टिंगला तर मला असं झालेलं ना आज, की जेव्हा मॅम थेअरी सांगत होते मला थोडंफार नाही म्हणजे मॅम एवढं जीव तोडून शिकवत होते, पण बोलतात ना की आपल्याला ते थोडं नाही समजत. मग मॅमने मला एवढं छान समजवलं ना, मॅम मला एवढंच बोलल्या की तू टेन्शन घेऊ नको, कसं आहे तू फ्रेशर आहे, तर थोडं लगेच काही गोष्टी नाही समजत, पण जेव्हा त्या गोष्टीचा डेमो होतो त्या गोष्टी तेव्हा आणि त्या गोष्टी रिपीट होतात, तर तेव्हा आणि खरंच त्यांचे शब्द ते आहेत. आणि त्याचा जो कॉन्फिडन्स आहे ना, की माझी मुलं व्यवस्थितच करणार, तो कॉन्फिडन्स खरंच दिसून येतो ह्या गोष्टीमधून. तर आम्ही ॲक्च्युली आतमध्ये जे काही चाललेलं ते नाही दाखवू शकत, कारण आमचे फोन बाहेरच जमा होतात. कारण का फोनमध्ये लक्ष जास्त नाही गेलं पाहिजे, आणि ते लक्ष जे काम मॅम शिकवतात, त्याचे मॅम ज्ञान देतात, ते जे मॅम चांगले शिकवतात, तर त्या गोष्टीकडे गेल्या पाहिजे. तर मॅमचं हे खूपच भारी आहे. तर त्याच्यामुळे
आणि आता सगळे खूप जास्त थकलेले आहेत. त्यांचं म्हणजे असं नाही, सकाळपासून सगळे उठलेले असतात, थोडं ट्रॅव्हल करून थोडे आराम वगैरे करू, जेवू वगैरे, आणि मग आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कसं आहे माहिती का, हे आपण ब्लॉग का काढतो कारण का काही लोकांचं असतं की त्यांना प्रतीक्षा मॅम काय आहे ते माहिती नाही आहे. जो इथे येतो आणि एक्सपिरियन्स करतो ना, त्यांना माहिती आहे की प्रतीक्षा मॅम काय आहेत आणि कोण आहेत, आणि त्यांचं शिकवण्याची जी टेक्निक आहे ना, मी तर 100% माहिती कोणाकडेच नसेल. असेल, प्रत्येकजण गुरु असेल, त्याचा कोण अपमान नाही करत आहे, बट जे टेक्निक्स आहेत ना ते त्यांच्याशिवाय कोणाकडेच नाही आहे. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, आपले नवीन नवीन ब्लॉग येतच राहतील. आणि माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला पण तुम्ही फॉलो करायला विसरू नका, त्याला पण तुम्ही फॉलो करा, त्याला पण तुम्ही बघा, मानसी साऊंड के मेकओव्हर्स. तो कंटिन्यू तुम्ही त्याच्यावर पण रोजचे अपडेट्स येतात, डेली अपडेट्स आहेत. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टाटा.